जे विद्यार्थी महाराष्ट्र MBA CET 2026 देणार आहेत आणि ज्यांचा पेपर 6 एप्रिल दिवशी आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अजिबात मिस करायचा नाहीये. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण PYQs डिस्कस करणार आहोत जे की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या युनिटवरती असणार आहे आणि प्रत्येक PYQच्या मागे आपण स्पष्टीकरण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे सीईटीच्या नवीन रूलनुसार आता सीईटी 2 वेळा वर्षातून होणार आहे. तर सेकंड अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी MBA CET लाईव्ह बॅच आपली 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि आजच ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा PYQ आहे तो काय म्हणतोय बघा. इफ द प्राइस ऑफ अ कमोडिटी डिक्रीज, अगोदर इन्क्रीज झालं होतं, ठीक आहे, अगोदर पॉप्युलेशन इन्क्रीज झालं होतं पर्सेंटेजमध्ये, आता डिक्रीजचा प्रश्न आहे. तर कसं करायचं बघा. इफ द प्राइस ऑफ कमोडिटी डिक्रीज फ्रॉम 800 to 680 रुपीज, फाइंड द पर्सेंटेज डिक्रीज. आलं लक्षात. आता इथे एका वस्तूची किंमत काय झालेली आहे, 800 वरून 680 पर्यंत गेलेली आहे. मग यामध्ये 800 वरून 680 पर्यंत जाताना किती पर्सेंटने घट झालेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारला. मग तो 10% आहे, 12% आहे, 15 आहे, 18 आहे की 20 आहे. तर सेम आपल्याला करायचं आहे, 800 मायनस 680 करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला किती उत्तर मिळतं, 120 उत्तर मिळतं. आलं लक्षात. आता पर्सेंटेज काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल, जे अमाऊंट डिफरन्स आलेली आहे त्याला आपल्याला कम्पेअर करायचं बेस अमाऊंट सोबत, बरोबर आहे, इंटू 100 करायचं आहे. मग उत्तर काय येईल आपल्याला, सिमिलर उत्तर येणार आहे 15च है ना. सी ऑप्शन 15% याचं उत्तर आहे. 15%नेच इथे परत काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. आलं लक्षात. आय होप की तुम्हाला सॉल्व करता येत असेल. जसं की आता बघा इथे या ठिकाणी 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. ठीक आहे. 120 डिवायडेड बाय 8 केलं तर 8 एक 8 होतात, 4 उरलेले आहेत है ना. 8 पंचे 40 केलं तर आपल्याला 15 उत्तर येतं. पुढचा PYQ बघूया आता. अ नंबर इज इन्क्रीज्ड बाय 20% अँड देन डिक्रीज्ड बाय 20%. ठीक आहे. एक नंबर आहे जो की 20%ने वाढलाय आणि त्यानंतर परत 20%ने घटलेला आहे. मग प्रश्न असा आहे की व्हॉट इज द नेट पर्सेंट चेंज. ठीक आहे. मग यामध्ये किती पर्सेंट नेट चेंज झालेला आहे. ए नो चेंज, बी 2% डिक्रीज, सी 4% डिक्रीज, डी 5% इन्क्रीज आणि 8% डिक्रीज. ठीक आहे. आता बघा इथे 2% डिक्रीज म्हणजे मायनस मध्ये उत्तर यायला पाहिजे, डिक्रीज म्हणलं की मायनस मध्ये उत्तर यायला पाहिजे, याचा अर्थ होतो की डिक्रीज झालेला आहे. आणि प्लस मध्येच असेल म्हणजे मायनस नसेल, नुसताच अंक दिलेला असेल तर तो इन्क्रीज झालेला आहे. आता आपण एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, याचा पहिली गोष्ट फॉर्म्युला लक्षात घ्या. नेट पर्सेंट चेंजचा फॉर्म्युला काय आहे, तर ए मायनस बी मायनस ए बी डिवायडेड बाय 100 असा त्याचा फॉर्म्युला आहे. ए आणि बी काय, 20 आणि 20 आहे. तर 20 मायनस 20 मायनस है ना, इथे काय 20, करेक्ट, 20 इंटू 20 म्हणजे ए आणि बी आहे ना तिथे, बरोबर आहे ना, डिवायडेड बाय 100 असं उत्तर येणार आहे. आता हे अगोदर आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल, अगोदर गुणाकार सॉल्व्ह करून घ्यावा लागेल है ना. 20 गुणिले 20 काय होतात, 400 होतात. 400 डिवायडेड बाय 100 केलं तर उत्तर येतं 4, राईट. म्हणजे 20 मायनस 20 मायनस 4 असं उत्तर येतं है ना. मग याच्यानंतर सॉरी उत्तर नाही येत, असं इक्वेशन येतं. त्यानंतर काय होतं बघा, 20 मधून 20 गेले किती उरतात, 0. मग 0 मायनस 4 केल्यानंतर उत्तर काय येईल, -4 उत्तर येणार आहे. मग मायनस मध्ये आलं याचा अर्थ काय होतो की तो डिक्रीज झालेला आहे, बरोबर आहे. मग इथे ऑप्शन मध्ये दिसतोय का, येस, ऑप्शन सी 4% डिक्रीज आपल्याला दिसतो आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे, खूप जास्तच सोपा आहे, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे. व्हॉट इज द 35% ऑफ 640. 640 या अंकाचा 35% किती होतात. 214, 224, 230, 240 की 256 होतात. बघा आता यासाठी काय करावं लागेल, 35% याचा अर्थ काय आहे, 35 100%चा 35% आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 640
बरोबर आहे, गुणिले 35% म्हणजे त्याचा जो भाग काढायचा आपल्याला डिवायडेड बाय 100 करायचं आहे. आलं लक्षात? तर याचं उत्तर काय येईल? 224 याचं उत्तर येणार आहे. तसं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर काय, तर बघा 640 गुणिले 35 म्हटलं तर 22,400 उत्तर येतं आणि डिवायडेड बाय 100 केलं तर उत्तर येतं 224. कारण हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ठीक आहे, 224 त्याचं उत्तर येतं. ऑप्शन मध्ये आहे का? येस, ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट आहे. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे. द पॉप्युलेशन ऑफ सिटी इन्क्रीज्ड बाय 10% एव्हरी इयर. दर वर्षाला लोकसंख्या जी आहे ती 10% वाढते. इफ प्रेझेंट पॉप्युलेशन इज 55,000, जे सध्याचं पॉप्युलेशन आहे, सध्याची लोकसंख्या आहे ती 55,000 आहे, देन व्हॉट वॉज द पॉप्युलेशन लास्ट इयर. मग मागच्या वर्षी किती होती? मग मागच्या वर्षी लोकसंख्या किती होती असा प्रश्न विचारलेला आहे. मग ती 45,000 होती का, की 48,000 होती, की 50,000 होती, की 52,000 होती, की 55,000च होती? आता 10% ने वाढले म्हटल्यानंतर 55च कशी असेल? मग 0% ने वाढली असणार आहे, बरोबर आहे ना. आता इथे सांगितले की इन्क्रीज झाले 10%, दरवर्षी 10% इन्क्रीज होते, मग 55 तर राहणारच नाही, ई ऑप्शन तर येणारच नाही. मग आता सॉल्व्ह करूया आपण. बघा अगदी सोपं आहे. ठीक आहे, आता 10% वाढती आहे, है ना. मग याचा अर्थ काय, 55,000 जे करंट आहे डिवायडेड बाय 1.10 आपल्याला करावं लागेल, है ना. 10% म्हटल्यावर 1.10 आपल्याला करावं लागेल. मग उत्तर काय येणार आहे? ऑब्व्हियसली 50,000 येणार आहे. ठीक आहे, सो 50,000 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी 50,000 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इन अन एक्झाम 60% स्टुडंट्स पास्ड. 60% लोक पास झालेले, 60% स्टुडंट्स पास झालेले आहेत परीक्षेमध्ये. इफ 120 स्टुडंट्स फेल्ड, टोटल स्टुडंट्स आर. आता इथे सांगितलंय की 60% मुलं पास झालेली आहेत आणि 120 मुलं फेल झाले. तर इथे पर्सेंटेज सांगितलं नाही, पण आपल्याला ते समजायला पाहिजे, आपल्या तेवढी बुद्धी चालली पाहिजे. आता 60% पास झाले त्याचा अर्थ काय आहे? 40% फेल झालेले. आणि ते 40% म्हणजेच किती स्टुडंट आहेत? 120 स्टुडंट आहेत. आणि बाकीचे जे 60% आहेत ती संख्या आपल्याला काढायची आता, बरोबर आहे ना. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर टोटल काढण्यासाठी आपल्याला 120 बरोबर आहे गुणिले 100% काढायचे ना आपल्याला, डिवायडेड बाय 40 करावं लागेल. आलं लक्षात? मग आपल्याला उत्तर काय येईल? आपल्याला उत्तर येईल बघा, हे गेलं, हे गेलं, है ना. आता 120 गुणिले 10 जर केलं तर किती होतं? 120 आणि हा शून्य 1200 डिवायडेड बाय 4, है ना. 4 एकम 12, 0 0 किती झाले? 300. 300 आहे का ऑप्शन मध्ये? बघा बरं. येस, ऑप्शन सी 300 हे उत्तर करेक्ट आलेलं. म्हणजे काय याचा अर्थ आहे की 300 स्टुडंट जे आहेत, है ना, हे ओव्हरऑल स्टुडंट आहेत, त्यापैकी 120 जे आहेत ते फेल झालेले आहेत आणि बाकीचे जे उर्वरित आहेत ते काय झालेत? ते पास झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 9 मेचा जो आपला अटेम्प्ट आहे त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करायची आहे आणि त्याकरिता 1 एप्रिल पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण सिलेबस, संपूर्ण चॅप्टर जे आहे ते लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केले जातात, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. मग काही कारण असेल तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहून सुद्धा तुमची तयारी करू शकता. त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ, है ना. या सर्व गोष्टी तुम्हाला तयारीसाठी या बॅच मध्ये मिळणार आहे. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा अजिबात विसरू नका, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. बघा प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील.